नमस्कार, मी सुनील घनवट. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक आज पंढरपूरमध्ये एका महत्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरती आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्सला महाराष्ट्र मंदिर महासंघ, त्याचबरोबर वारकरी पाईक संघटना आहे, हिंदू जनजागृती समिती, सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आम्ही एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी मांडली की अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंग विठू रुक्मिणीच्या मंदिरात जी एक रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, 23-24 कालावधीमध्ये हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. या रासायनिक लेपन प्रक्रियेला महाराष्ट्र मंदिर महासंघ, वारकरी संघटना, वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा तीव्र विरोध आहे. कारण आजपर्यंत 1988, 2003 असेल, 20 असेल, 4 वेळा जवळजवळ अशा प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली या मूर्तीवरती, आणि 4ही वेळा जेवढा कालावधी सांगितला जातो त्या कालावधीपर्यंत त्या मूर्तीची रासायनिक लेपन प्रक्रिया टिकत नाही. 2020 ला सुद्धा पुरातत्व खात्याने सांगितलं होतं, मंदिर समितीने सांगितलं होतं, कमीत कमी पुढची 10 वर्ष ही प्रक्रिया टिकेल, मूर्ती चांगली राहील. यामध्ये 4-5 वर्षातच मूर्ती झिजते कशी, पांडुरंगाच्या पायाला खड्डा कसा पडतो, कोरोना काळामध्ये रुक्मिणी देवीच्या मूर्तीला पाय तिचे खराब कसे होतात, मूर्ती कशी खराब होते, आणि ह्या गोष्टी जाहीरपणे तुम्ही सांगता आहात. म्हणजे रासायनिक प्रक्रिया जी वज्रलेपनाची केली जाते ती पूर्णतः अयशस्वी आहे, अपयशी आहे, आणि याची जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे. पुरातत्व विभागाचे अधिकारी जे आहेत, वाहने आहेत किंवा मंदिर समिती आहे, हे एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये. कारण जर मूर्तीचा चरण स्पर्श केल्यानंतर मूर्ती झिजत असेल तर मग कोरोना काळात कशी मूर्ती झिजली याचाही विचार होणं आवश्यक आहे. ज्याचं पायाला स्पर्श केल्याने पाय झिजले जातात मूर्तीचे, मग पूर्ण मूर्तीला लेपन प्रक्रिया का केली जाते? म्हणजे या ठिकाणी पुरातत्व खातं असेल किंवा जिल्हाधिकारी असतील, या संदर्भातला निर्णय घेऊन जे आता मंदिर समिती यांनी प्रक्रिया करण्याचा ठरवलेला तीव्र विरोध आहे. या संदर्भात करवीर पीठाचे शंकराचार्य आहेत, त्यांनी सुद्धा पत्र पाठवून सांगितलेलं आहे की अशा प्रकारची रासायनिक प्रक्रिया अयोग्य आहे, धर्मशास्त्रानुसार नाहीये, याचा विचार व्हावा, अशा प्रकारची प्रक्रिया करू नये. महाराष्ट्र मंदिर महासंघ या संदर्भात आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागणी करतो आहोत की अशा प्रकारची रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया तत्काळ रहित करावी. नैसर्गिक पद्धत असेल, आयुर्वेदिक पद्धत असेल, त्या पद्धतीने पुढे जावं, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरमध्ये लक्ष्मीच्या मूर्तीला, महालक्ष्मीच्या मूर्तीला वज्रलेपन प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने केली, त्या ठिकाणी चालते, आणि मग या ठिकाणी पुरातत्व खात्याला ती पद्धत का नाही चालत? काही तर म्हणे सर्टिफाईड पद्धत आमची आहे. कसली सर्टिफाईड पद्धत आहे? 10 वर्षाच्या आत जर मूर्तीचं खराब होत असेल तर याची जबाबदारी स्वीकारा. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा की या अधिकाऱ्यांनी जर अशा घाट घातला आणि या प्रकारची प्रक्रिया केली, मंदिर समितीने त्याला समर्थन केलं, आणि उद्या जर मूर्ती खराब झाली तर संबंधित सगळ्या लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आणि याची जबाबदारी सगळ्यांनी स्वीकारावी, आणि मगच प्रक्रिया करावी. आणि या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही करणारच असाल अट्टहासाने, तर नेमके कुठले घटक वापरणार आहात, काय करणार आहात, हे लिखित स्वरूपात सर्वांसमोर जाहीर करावं, आणि मगच मूर्तीला हात लावावा. परंतु आमची मागणी हीच राहील की ही रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावावे लागतील. ती तयारी आम्ही केलेली आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं बैठकीमध्ये की आम्ही या संदर्भात विचार करतो, तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करतो. एकाही मुद्द्याचा विचार झालेला नाही. त्यांना हवं त्याच पद्धतीने पुरातत्व खातं, मंदिर समिती आणि जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आम्ही सांगितलेल्या कुठल्याच गोष्टी झालेल्या नाहीत, म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवरती आमचा अजिबात विश्वास नाहीये. कारण तोंडी ज्या गोष्टी सांगतात त्या अजिबात कृतीत आणत नाहीत. महालक्ष्मी देवस्थानाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. आम्ही दुर्वांचा रस वापरू, आम्ही नैसर्गिक पद्धतीने करू, परंतु नंतर त्यांना जे हवंय त्याच पद्धतीने केलं. त्यामुळं यावेळेस त्यांनी लिखित स्वरूपात द्यावं कुठल्या घटकांचा वापर ते करणार आहेत, किती वर्ष हे टिकणार आहे, आणि मगच करायचं असेल तर करावं. हा महत्वाचा मुद्दा सांगण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलोय. आणि मंदिर समितीने पुन्हा एकदा याचा विचार करावा. भाविक भक्तांच्या, वारकऱ्यांच्या, हिंदूंच्या भावनांशी खेळू नये. हा मूर्तीचा भाग आहे, हा संवेदनाचा भाग आहे, हा श्रद्धेचा भाग आहे. आणि वेळ पडली तर आम्ही लवकरच, अगदी आज उद्या तुमच्या समोर जाहीर करू की न्यायालयात जाऊन आम्ही हे सगळं थांबवणार आहोत. कोणते घटक वापरणार आहेत म्हणून जर लिखित दिलं तर तुम्ही प्रक्रिया करायला विरोध करणार? त्याची जबाबदारी स्वीकारावी. घटक कोणते वापरणार आहे, त्यात रासायनिक कुठल्याही प्रकारचे घटक असू नयेत, ही आमची मागणी आहे. आणि ते देणार लिखित स्वरूपात तर त्याची जबाबदारी पण स्वीकारा. पुढचे 10 वर्ष, 50 वर्ष, 25 वर्ष त्या तारखेसहित तुम्ही आम्हाला द्या, मग आम्ही त्याचा विचार करू. रामकृष्ण हरी. आज महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये
आपण ज्या मागच्या दिनांक 5 आणि 11च्या बैठकीमध्ये संपूर्ण रासायनिक लेखन प्रक्रियेला वारकरी संप्रदायाच्या वतीनं विरोध केला होता, त्याच भूमिकेला आज महाराष्ट्र मंदिर महासंघाने सुद्धा विरोध केलेला आहे. त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला आणि मंदिर समितीला, पुरातत्व खात्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की आम्ही दिलेल्या ज्या काही सूचना होत्या त्याचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा महाराष्ट्र मंदिर महासंघ जी न्यायालयामध्ये जाण्याची प्रक्रिया या ठिकाणी पुढे घेणार आहे, त्याला वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. आणि पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेला जर मंदिर समितीला सामोरं जायचं नसेल, सगळ्या गोष्टींच्या धार्मिक भावना कुणाच्या दुखवायच्या नसतील, तर मंदिर समितीनं तात्काळ ही वज्रलेपन प्रक्रिया थांबवून आयुर्वेदिक वज्रलेपन प्रक्रियेच्या संदर्भानं देशभरातनं माहिती मागवण्यासाठी तात्काळ योग्य आणि समन्वयाची भूमिका घ्यायला हवी. याच्यामध्ये वारकरी संप्रदाय सुद्धा ज्या शंकराचार्यांच्या वाटचालीनंच पुढे चाललेला आहे. भाष्यकार ते वाटपसुतो असं ज्ञानोबा सांगतात, वंदू आचार्य शंकरूनाथ महाराज सांगतात, त्या पद्धतीनं आचार्य परंपरा ही वारकरी संप्रदायासाठी पूज्य आहे. आणि महायोग पीठे तटे भीमरत्याम हे वर्णन शंकराचार्यांनी केलेलं असल्यामुळं आचार्यांच्या भूमिकेला हिंदू धर्मशास्त्रामध्ये फार महत्व आहे. त्या करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा रासायनिक लेपन प्रक्रियेला विरोध केलेला हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही असं समजू की आम्ही सामान्य आहोत, वारकरी आहोत, भाविक भक्त आहोत. आमच्या भूमिका तुम्हाला समजून घ्यायच्या नसतील, मात्र कमीत कमी शंकराचार्यांच्या शब्दाला तरी मान देऊन तात्काळ समितीने हा निर्णय मागे घेतला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.